हॅलो नमस्कार. सारिकाज लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर मी सारिका तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण जाणून घेणार आहोत सप्ताह काळातील विविध यागांचे महत्त्व, यज्ञकंकण का घालतात आणि औदुंबर प्रदक्षिणेचे विशेष फायदे. ही माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा. सप्ताह काळातील याग, हवन आणि औदुंबर प्रदक्षिणा का करतात आणि यज्ञकंकण का घालतात हे माहिती नसेल तर तुमची साधना अपूर्ण राहू शकते. तर आता आपण एक एक माहिती करून घेऊया. चला तर मग बघा, पहिला आहे गणेश याग आणि मनोबोध याग. आज मनुष्याकडे पैसा आणि शक्ती किती जरी असेल पण बुद्धीच योग्य वापरता येत नाही तर सारे व्यर्थ आहे. बुद्धिप्राप्तीसाठी आणि विघ्नांच्या नाशासाठी या गणेश यागाच्या माध्यमातून गणेशाची सेवा केली जाते. गणपती अथर्व शीर्ष म्हणत गणेश यागाच्या दिवशी मोदक, साळीच्या लाह्या, दुर्वा, रुईची फुले व हविद्रव्याचे हवन केले जाते. यामुळे आपली सर्व कामे मार्गी लागतात, विद्याप्राप्ती होते, प्रमोशनचे कार्य संपन्न होतात, कोर्ट कचेरीची रखडलेली कामे सुद्धा मार्गी लागतात. हे गणेश यागाचे फायदे आहेत. त्यानंतर आहे मनोबोध याग. मनोबोध यागाने मनाचा विचलितपणा कमी होतो, योग्य दिशेस वाटचाल करण्यास सुरुवात होते आणि मानसिक विकार नाहीसे होतात. हे मनोबोध योगाचे फायदे आहेत. यानंतर आहे गीताई याग. गीताई यागाने ज्ञानप्राप्ती होते, आपल्या वागण्यातील वाईट सवयी सुटण्यास सुरुवात होते, द्वेष, मद, मत्सर, राग कमी होतो, परिणामी आपल्या अंतरंगातील सुप्त शक्ती जागृत होतात. हे गीताई यागाचे फायदे आणि महत्त्व आहे. त्यानंतर आहे चंडी याग. चंडी यागाने विवाह, नोकरी, संपत्ती, कुटुंब सौख्य, प्रतिष्ठा, ऐश्वर प्राप्त होऊन घरातील तंत्रप्रयोग व करणी नाहीशी होते, परिणामी गृहशांती होते आणि कुलदेवीची अखंड कृपा आपल्या घरावर, परिवारावर राहते. हे चंडी यागाचे फायदे आहेत. यानंतर आहे स्वामी याग. आपल्या ब्रह्मांडाचे चालक, मालक, पालक यांचे स्वामी याग. स्वामी यागाने श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा आपल्याला लाभते. ईश्वर कोपला तर गुरु राखू शकतो, पण गुरु कोपला तर ईश्वर पण राखू शकत नाही. या गुरुचरित्र ग्रंथातील वचनाप्रमाणे या सेवेने पुढील 6 महिने स्वरक्षण प्राप्त होते. अकाल मृत्यू फक्त स्वामी महाराजच टाळू शकतात. हे स्वामी यागाचे महत्त्व आणि फायदे आहेत. रुद्रयाग. रुद्रयागाने आरोग्य प्राप्ती, दीर्घ आजारांपासून मुक्ती, स्थिर लक्ष्मी प्राप्ती, अचानक येणाऱ्या संकटांपासून स्वरक्षण, पितृबाधा निवारण, शापमुक्ती होऊन कुलदेवांची अखंड कृपा आपल्यावर आणि आपल्या परिवार लाभते. म्हणून रुद्रयागाला देखील अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. मी औदुंबर प्रदक्षिणेचे महत्त्व सांगणार आहे, जे बऱ्याच लोकांना माहीत नसतं. औदुंबर प्रदक्षिणेचे महत्त्व आणि फायदे. औदुंबर प्रदक्षिणेने सर्व मनोकामना पूर्ण होतात. त्वचेचे विकार, श्वसनाचे विकार नाहीसे होऊन बाहेरील बाधा सुद्धा निवारण होते. औदुंबराखाली भगवान स्वामी महाराजांचा वास आहे. त्याचप्रमाणे 64 योगिनींचा वास सदैव दत्त महाराजांसोबत या वृक्षाखाली असतोच. त्यास वंदन केल्याने सर्व इच्छित फलप्राप्ती होते. भक्तियोगाचा सर्वात महत्त्वाचा योग म्हणजे प्रदक्षिणा आहे, की जी केल्याने सर्व तीर्थांचे दर्शन झाल्याचे पुण्य मिळते. मनातील सर्व वाईट विचार दूर होतात, म्हणून किमान 11 प्रदक्षिणा करणे गरजेचे आहे. आता आपण जाणून घेणार आहे यज्ञकंकणाचे महत्त्व. सप्ताह काळातील यज्ञकंकणाचे अनन्यसाधारण असे महत्त्व असून या कंकणाने येणाऱ्या पुढील सप्ताहापर्यंत आपले स्वतःचे अनिष्ट संकटापासून, करणीबाधेपासून व वाईट नजरेपासून स्वरक्षण होत असते. यामुळे आपण प्रत्येकाने व आपल्या लहान मुलांना आवर्जून यज्ञकंकण बांधलेच पाहिजे. मला आशा आहे ही माहिती तुम्हाला नक्की उपयोगी पडेल. जर तुम्हाला अशीच आध्यात्मिक माहिती हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांनाही शेअर करा. तसेच कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.